हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्व? तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर इथे लक्कीच्या बड्डेचं आम्ही डेकोरेशनची तयारी करत होतो. ही माझी सर्वात छोटी बहिणी आहे, नुकतंच लग्न झालेलं आणि मस्त असं म्हटलं घरातल्या घरात करतो तर असं काहीतरी छोटंसं डेकोरेशन करावं म्हटलं, कारण ती असं खूप खुश होते लक्की असं काही करायला लागलं की. मग म्हटलं घरातल्या घरात करते तर असं मी करते म्हणून मग मी बाहेर गेली होती तर आम्ही बलून्स घेऊन आलेलो. तर मग करत होती त्याचीच तयारी आणि सर्व डेकोरेशन झालं आमचं. आणि झाल्यानंतर आम्ही खाली गेलो, सर्वजण तयार झालो. आणि ह्याला काही मी व्हॉइस ओव्हर दिला नाही कारण लक्की आमची तिचं बोलणं ऐकत होती. खूपच क्यूट होती आणि एकदम छान बडबड करत होती. आणि स्वतः एकदम माझ्या गाण्याने परी दीदीला पण बोललं, ये माझ्या साईडला, मी पण ये माझ्या साईडला, आपण दोघी पण मिळून कट करूया केक म्हणून. खूप समजूतदार आहे माझं पिल्लू.
सुनीलला हात हलवला भाजीला लय चालले तुमचा व्हिडिओ घेतो बघा खा ना ताई बोला शुभंकरचे पप्पा बसले तर हो किती प्रेम बतू चालले बघा 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 थांबा इकडे दाखवा असं बघा बघा किती प्रेम बतू चालले. हॅलो मी माया. आज मी बसले आहे लकीच्या बड्डेला. सगळ्यांना बिर्याणी भेटली आहे पण मला बिर्याणी नाही भेटलेली. मी फक्त असेच बसलेली. इथं माझी काय का तुझी काकू आहे, इथं माझी परी आहे, इथं मामी आहे, इथं माझी मम्मी आहे, इथं काय बहीण नाही तिची कोण नाही माहीत यायची जाऊ दे नाही हो तिचा व्हिडिओ बनवतोय ना मी. जाऊ हां इथं ही बायडी ना बघा तिचं असं किती खाती बघायची हालत बघा. तोंड लपते हमेशा. ही माझी वहिनी, ही माझी मावशी. नीट घेतो असं काय करा हो. सगळ्यांनी हाय करा. असं असं करा. हाय करा हाय करा. हे माहितीचे व्हिडिओवर जाणार आहे त्याच्यामुळं काय सगळे कष्ट घेताना इकडं मनोज कष्ट घेऊ लागला. बघत 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 कधी जेवायला भेटतं म्हणजे मला. हा कष्ट घेऊ लागला फोनमध्ये बघायला. हे बघा हे असे कष्ट राहतात आमच्याकडं. आम्ही अरे थांबा. आमच्यामध्ये असं नसतं की पहिलं माणसांनी बसायला पाहिजे. आम्ही पहिलं बायांना बसवतो. पहिलं बायांना आम्ही जेव घालतो मग नंतर आम्ही लोक बसतो. माहिती आहे आम्ही घोडे चांगले. चला बाय बाय. हॉस्टेलच टाकतो चौक्याला. मी काय व्हॉइस दिला नाही. जो ओरिजिनल होता तोच राहू दिला. तर येथे लक्कीला मस्त असे गिफ्ट भेटलेले आणि हे सर्वात मोठं गिफ्ट आधी काकाकडनं भेटलेलं. तर तिची उत्सुकता काय ह्यामध्ये म्हणून कधी बघू आणि कधी नाही झालेलं.
तर तिचं बघा आणि उघडल्यानंतर तर तिला फार आवडतं. गाडी होती खूप छान. आणि त्यानंतर आम्ही फटाके फोडायला जाणार आहोत, कारण हर वर्षी मी इकडे आले की मग मी आल्यानंतर परत आम्ही फटाके उडवतो. खूप मोठे फटाके आणतो माझा भाऊ, आणि माझे पप्पा असताना पप्पा देखील खूप फटाके आणायचे. आमचं दुकान होतं तर तिकडे जाऊन आम्ही उडवायचो फटाके. आणि ह्यावेळेस तर सर्वजणच होते, सगळे भाऊ वगैरे सगळेजण एकत्र जमलेलो, तर मग खूप मज्जा आली. मी काय उडवत नाही, पण लांबून बघते. हा सगळ्यात मोठा होता. 30 टाइम एकदम ब्लास्ट होतो, म्हणजे वरती जाऊन असं स्पार्कल होतं. खूप छान. आणि एक तर ना एकदम आमच्या जवळच येऊन 2दा फुटलेला. खूप मज्जा आलेली. तो काही व्हिडिओ घेतला नाही, आम्ही मागे लपलेलो, कारण तो एकदम ब्लास्ट झाला आणि जवळच येऊन उडाला. तर मग मला बी तुमचा व्हिडिओ घ्यावा. मामीले भारी दिसायला. हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. लावता कोण? अरे त्याला कोणतर तिकडे का आहे आम्ही इकडे कोपऱ्यात जाऊन थांबा घेऊन. नाही लावलं. लगाव ते रॉकेट जरा बाजूला घेता का? हिंगी बिंगी उडली ना त्याच्यावर चुकीने. Good